राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. जय गंगे माँ, जय तीर्थराज प्रयागराज. आज आपण प्रयागराज येथील शाही स्नान म्हणजेच अमृत स्नानाची माझी प्रयागराज यात्रा पाहणार आहोत. तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून आम्ही उत्तर प्रदेश येथील तीर्थराज प्रयागराज येथे पोहोचलो. वेलकम टू प्रयागराज. मौनी अमावस्या दुसऱ्या दिवशी होती. तुम्ही बघू शकतात प्रयागराजच्या बाहेर हायवेवर 24 तास असा ट्रॅफिक होता. ट्रॅफिकमध्ये 8 ते 10 तास लोक अडकलेले होते. तर प्रयागराज संगमापासून खाजगी वाहन 20 ते 25 किलोमीटर अलीकडे थांबवले जात होते. सगळीकडे गर्दीच गर्दी होती. आमच्या गाडीला गोहरिया इथे पार्किंगला जागा मिळाली. त्यानंतर आम्ही UP स्टेटच्या राज्य परिवहन बसने नैनीला उतरलो. गोहरिया नैनी हे साधारण 22 किलोमीटर अंतर होते. नैनीला उतरल्यानंतर अरेल घाटवर पायी आलो. हे घाट संगमाजवळ व सुंदर घाट आहे. नैनी ते अरेल घाट साधारण 4 ते 5 किलोमीटर आहे. अंदाजे ते आम्ही पायी चालत आलो आहे. बघा किती गर्दी आहे. खेड्यापाड्यावरचे लोक नाही तर मोठ्या मोठ्या शहरातील लोक देखील आलेले आहे. हे बघा असे दृश्य खूप पाहायला मिळतात. शॉर्टकट आणि त्यात खाली पडतात. हातापायाला दुखापत होते. गंगा मैया की जय असे नारे लावत लोक आपली यात्रा करत होते. लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकामध्ये प्रचंड उत्साह होता. पायी चालत चालत आम्ही घाटापर्यंत पोहोचलो. तिथे कौस्तुभद्वार जवळ आलो. द्वारमधून एंट्री केल्यानंतर श्रद्धालूंची गर्दी वाढायला लागली होती. संध्याकाळचा दृश्य आहे. सूर्यास्ताचा वेळ आहे. सगळीकडे लाइटिंग आहे. तर आज खूप गर्दी होती. आम्ही घाटावर पोहोचलो. सगळीकडे घाटावर रोषणाई केलेली होती. जणू असं वाटत होतं की आपण स्वर्गामध्ये तर नाही आलो ना. अफाट गर्दी, मनात उत्साह. गंगा मैया की जय. घाटावरती स्नानाची उत्तम व्यवस्था होती. सेफ्टीसाठी बॅरिकेड्स लावले होते. हे बघा अशा प्रकारचे हे जे प्लास्टिकचे मोठे मोठे निळे डबे बघतात आहे तुम्ही, या प्रकारचे डबे लावून बॅरिकेड्स तयार केले होते. स्त्रियांसाठी स्नान झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी छोटे चेंज रूम तयार केले होते. करोडो लोकांसाठी ही व्यवस्था बघून तर मी थक्कच होऊन गेली. नाक बंद करून 3 डुबक्या आम्ही पण गंगा मैयात लावल्या. त्यावेळेस मनाला जी शांती मिळाली त्याचं वर्णन मी करू शकत नाही. हे सगळं शक्य झालं तर मला हे शक्य झालं सासरची आणि माहेरचा दोघीकडून भरपूर पाठिंबा होता त्यामुळे. तर मौनी अमावस्याला साधारण 9 ते 10 कोटी लोक होते. स्नान झाल्यानंतर पुन्हा आम्ही नैनीकडे प्रचंड उत्साहाने पायी निघालो. सेक्टर 23मध्ये पंडित धीरेंद्र शास्त्री यांची कथाचे शब्द कानावर पडत होते. काही महत्त्वाचे व्हिडिओ मी शूट केलेले आहे. हे बघा हे महादेवाचं खूप सुंदर एक चित्र आहे. यावरती प्रत्येक भाषेत ओम नमः शिवाय असं लिहिलेले आहे. सगळ्यांनी भरपूर फोटो काढून घेतले आहे. व्यक्ती हरवली तर अशी व्यवस्था होती. दिवसभर अनाऊन्स केल्या जायचे. ही एक उत्तम व्यवस्था होती. कदाचित हा थीम पार्क आहे. फारच सुंदर पार्क होता. पण वेळेअभावी आम्ही पूर्ण फिरू शकलो नाही. लहान मुलांना सगळ्यात अट्रॅक्शन म्हणजे मोठ्या नंदीचं होतं. समुद्रमंथनाची सुंदर प्रतिकृती इथे उभारल्या गेली होती. लहान मुलं आईवडिलांना विचारत होते आणि आईवडील मुलांना समुद्रमंथनाची गोष्ट सांगत होते. असे दृश्य पाहण्यात आले. सप्तऋषीचं वास्तव्य येथे आहे म्हणून ब्रह्मऋषी सुद्धा इथे विद्यमान आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करत जा. म्हणजे ज्यांना खरंच प्रयागराजला जायची इच्छा होती पण ते कुठल्या कारणास्तव जाऊ शकले नसणार त्यांना हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. त्यानंतर आम्ही काशी यात्रासाठी पुढे निघालो. तोही व्हिडिओ मी येत्या पुढच्या 2-4 दिवसामध्ये अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.